एक शेवटचा प्रश्न, कोर्टाने तुमच्या कोणकोणत्या गोष्टी कोणकोणते मुद्दे मान्य केलेले आहेत? कोर्टाने पहिल्यांदा मला बायको मानलेला आहे, त्याचा मी खूप खूप आभार मानते. क्योंकि जरी बायको नाही मानलेला होता तो मला ये जो 2 लाख रुपयाची पोटगी आहे ते भेटत नाही होती. तो सबसे पहिले मला बायको प्रमाण दिलेला आहे, पहिली बायको दिलेला आहे, ते माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. धन्यवाद. नक्कीच धन्यवाद करुणा मुंडेजी, तुम्ही आमच्याशी या संदर्भात सविस्तर संवाद साधण्यासाठी. तर करुणा धनंजय मुंडे TV9 मराठीवर त्यांनी सविस्तरपणे प्रतिक्रिया दिलेली आहे. मी कोर्टाचे खूप आभार मानते अशी प्रतिक्रिया करुणा मुंडे यांच्याकडून देण्यात आलेली आहे. माझा करुणा मुंडे असा उल्लेख करावा असं सुद्धा त्यांनी आवर्जून म्हटलेलं आहे. 1,25,000 रुपयांच्या पोटगीवर आपण समाधानी नाही, दर महिना 15 लाखांचा आमचा खर्च आहे असं करुणा मुंडे यांनी या ठिकाणी TV9 मराठीला सांगितलंय. सेटलमेंट करा असं मला धनंजय मुंडे अनेकदा बोलले असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. मला अनेकदा आत्महत्येचा विचारही आला असं सुद्धा करुणा मुंडेंनी म्हटलेलं आहे. माझ्या मनामध्ये नेहमी मुलांचा विचार येतो. माझी 2 मुलं आहेत, आज त्यांच्याकडे रोजगार नाहीये, त्यांना रोजगार हवा असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. तर कोर्टामध्ये करुणा मुंडे यांचे कोणकोणते मुद्दे जे आहेत मांडण्यात आले आणि कोर्टाने नेमकं काय म्हटलेलं आहे ते आपण पाहूया. धनंजय मुंडेंवर करुणा शर्मांनी केलेले आरोप कोर्टाकडून अंशतः मान्य करण्यात आले. तर प्रकरणाचा शेवटचा निकाल येईपर्यंत मुंडेंनी घरगुती हिंसाचार करू नये असं देखील कोर्टाने आदेश देताना म्हटलंय. धनंजय मुंडेंनी करुणा मुंडेंना महिन्याला 1,25,000 रुपये द्यावेत असं कोर्टाने म्हटलंय. तर त्यांची मुलगी शिवानी मुंडेला दरमहा 75,000 रुपये लग्नापर्यंत द्यावेत असंही कोर्टाने म्हटलंय. हे पैसे खटला सुरू झाल्यापासून आतापर्यंतच्या हिशोबाने द्यावेत आणि या खटल्याचा 25,000 रुपयांचा खर्च मुंडेंनी करुणा मुंडे यांना द्यावा असंही कोर्टाने म्हटलेलं आहे.